भारत निवडणूक आयोगाद्वारे मतदार याद्या अधिक अचूक, पारदर्शक आणि अद्ययावत करण्यासाठी राबवली जाणारी एक देशव्यापी मोहीम म्हणजेच SIR. राज्यात मतदार यादीचे विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम SIR सुरू आहे. या अनुषंगाने पालघर जिल्ह्यासह वसई-विरार शहर महानगरपालिका क्षेत्रात सुरू असलेल्या मतदार यादीचे विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाबाबत माहिती देण्यासाठी गुरुवारी महापालिका मुख्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर इंदुराणी जाखड यांनी SIR प्रक्रियेबाबत येणाऱ्या समस्या व उपाययोजना याबाबत प्रसार माध्यमाच्या प्रतिनिधींना माहिती दिली. पाहूया. पत्रकार परिषदेचे काय नेमकं आपला स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन जिल्ह्यामध्ये चालू आहे, महाराष्ट्रामध्ये चालू आहे. या अनुषंगाने आज आपण वसई-विरार एरियामध्ये जे आपले 3 मतदारसंघ आहेत त्याच्यामध्ये SIRचे चालू कामांचा आढावा घेतला. यामध्ये आमचे सर्व शासकीय कर्मचारी होते, प्रामुख्याने BLO, सुपरवायझर, सर्व AERO आणि ERO यांच्या उपस्थितीमध्ये आपण ते बैठक घेतली आणि सगळ्यांना काम कालावधीमध्ये पूर्ण करण्याचे निर्देश दिलेले आहेत. आपली सध्या जी कारवाई सुरू आहे त्यामध्ये प्रामुख्याने एन्युमरेशन फॉर्म्सचा डिस्ट्रीब्युशन आणि डिजिटायझेशन ही ॲक्टिव्हिटी आहे आणि त्याच्यासाठी मंथ एंडपर्यंतची मुदत आहे. त्यानंतर याचं जेवढे फॉर्म डिस्ट्रीब्यूट झाले त्याच्या आधारावर आपला इलेक्टोरल रोल पब्लिश होणार आहे आणि त्यामध्ये पुढील प्रक्रिया, सुनावणी वगैरेची प्रोसेस घेऊन आपण करणार आहोत. या दरम्यान आज रोजी मोठी एक्सरसाइज आहे की आपला डिस्ट्रीब्युशन 100% व्हायला पाहिजे आणि त्या अनुषंगाने आपलं डिजिटायझेशन व्हायला पाहिजे. काही ठिकाणी पर्टिक्युलरली या भागामध्ये आपला असा प्रॉब्लेम येतोय की जेव्हा आमचे कर्मचारी जातात तेव्हा ते लोक आपल्याला भेटत नाही. तर यासाठी आम्ही काही विशेष उपाययोजना करतोय. सुट्टीच्या दिवशी सकाळच्या सत्रामध्ये, संध्याकाळच्या सत्रामध्ये BLOजना घरोघरी भेटी देण्यासाठी आम्ही नियोजन केलेलं आहे. यामध्ये आपण सगळ्यांच्या माध्यमातून मी लोकांना एक नम्र विनंती करू इच्छिते की लोकांनी जास्तीत जास्त जे आमचे BLO त्यांच्याकडे आले त्यांना प्रतिसाद द्यावा, त्यांना जे डॉक्युमेंट्स लागतात ते द्यावं आणि एन्युमरेशन फॉर्म्समधली त्यांची जी माहिती आहे ती अचूकरित्या भरलेली आहे याची खात्री करून आमचे BLOनं सहकार्य करावा, जेणेकरून आपल्या इलेक्टोरल रोल प्युरिफिकेशनचा जो काम आहे तो व्यवस्थितरित्या होऊ शकतो.